लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत आहे की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला। पाहू शकता तुम्ही एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, आनंदाची बातमी। बघा, सर्वांना एकच प्रश्न उडला होता की महाराष्ट्रामध्ये आता नवीन वर्षापासून जे पैसे वाटप सुरू होणार आहे, तर ते पैसे वाटप जे सुरू होणार आहे ते आता 2100 प्रमाणे सुरू होणार आहे। म्हणजे 2100चा जो हप्ता राहणार आहे तो सर्वात प्रथम 2100चा हप्ता असणार आहे जानेवारीचा। तर तो जानेवारीचा हप्ता 12 जिल्ह्यात वाटप झालेला आहे। बघा, आता ज्या जिल्ह्यात वाटप झाला आहे त्यांचे मेसेज सुद्धा येत आहेत, त्यांचे कमेंट सुद्धा येत आहे आणि त्यावरनच आपल्याला एक अंदाज सुद्धा सापडला की सर्वांना 2100 रुपये वाटप सुद्धा झालेले आहे। बघा, ज्यांचे मेसेज आले, जो आर्टिकल आलाय, भरपूर अशा न्यूज आलेले आहेत की सर्वांना 2100 रुपयेच वाटप झालेले आहे, कोणालाच 1500 प्रमाणे वाटप झालेले नाही। म्हणजे ही स्कीम आता 1500 वरनं 2100 वर आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे बोललं ते करून दाखवलं। म्हणजे बीजेपीने जे वचन दिलं होतं की आम्ही ही स्कीम 1500 वरनं 2100 वर आणणार आहोत, ते करून दाखवलं आणि 12 जिल्ह्यात पैसे वाटप सुद्धा करून दिले। सर्वात प्रथम त्यांनी ट्रायल म्हणून 1500 रुपये वरनं आता 2100 आणलंय, तर 12 जिल्ह्यात त्यांनी या ठिकाणी त्यांनी पैसे जमा केलेले आहे। पटापट आपण पाहूया कोणते 12 जिल्ह्यात पैसे जमा झाले आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आलेले नसतील घाबरून जाऊ नका, सर्वांनाच पैसे येणार आहे। आज तर या 12 जिल्ह्यात झाले, उद्या तुम्हाला देखील मिळणार आहे, सर्वांना त्याचा लाभ दिला जाणार आहे। आणि सर्वात प्रथम पाहू शकता तुम्हाला हे काम करावं लागेल तरच तुम्हाला पैसे मिळत आहे, नाहीतर पैसे मिळत नाही। ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हिडिओमध्ये काय करावं लागणार आहे, पण या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक रिकॅप करून सांगून देतो की ज्या महिलांनी हे काम केलं असेल त्यांनाच हे पैसे वाटप झालेले आहे। आणि भरपूर अशा कमेंट येत होते की सर आम्हाला या 12 जिल्ह्यांपैकी राहून सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाही, तर त्यांची ही चुकी आहे, म्हणून तुम्ही चुकी करू नका। तुम्हाला पैसे जर घ्यायचे असतील, या लाभ जर याचा घ्यायचा असेल लाडकी बहीण योजनेचा, तर तुम्हाला हे काम करावंच लागेल, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हटले, सर्वात प्रथम सर्व महिलांना 1500 देण्यात आलेले आहे। म्हणजे आतापर्यंत सर्व महिलांना मागच्या 2024 सर्वांना पैसे देण्यात आलेले आहे, एकही महिला यावर वंचित राहू नये म्हणून जानेवारीमध्ये देखील मागचे जे पैसे राहिलेले आहेत। बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आता जानेवारीमध्ये ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता जानेवारी सुद्धा देण्यात येणार आहे। तुमच्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले बहिणींना जुलै म्हणजे जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केलेली आहे। जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता बघू शकता, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आत्ताचा जो हप्ता वाटप केला तो म्हणजे डिसेंबर, असं त्यांनी 6 हप्ते म्हणजे 6 महिन्याचे पैसे जमा केले आहे। बघा, सर्वांना 1500 प्रमाणे 6 महिन्याचे पैसे त्यांना आले असतील, तर 1500 प्रमाणे 6 महिन्याचे त्यांना 9000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे। आतापर्यंत ही काही शंका नाही, पण याहून पण भरपूर अशा महिला आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाही, अजून भरपूर अशा महिला आहेत त्यांना 1 रुपये सुद्धा मिळाला नाही, त्यांच्यासाठी पण एक मोठी अपडेट आली आहे। आणि डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल, तुमच्यासाठी पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। ती अपडेट काय असणार आहे आणि कसं तुम्हाला जानेवारीमध्ये डिसेंबरचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे, कसं त्याचा लाभ भेटतोय। आता डिसेंबरचा हप्ता जमा होईल तो 1500 प्रमाणेच जमा होणार आहे, पण तुम्हाला कसा त्याचा लाभ घेता येईल ते सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून दिलं आहे। सर्वात प्रथम आपण पाहूया की हप्ता जमा होतोय, पण लाडक्या बहिणींना बघा, आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। महिलांना आता 2100 रुपये वाटप करण्यात आलेलं आहे। ज्याचं वचन केलं होतं, म्हणजे 2100 रुपये द्यायचं वचन दिलं होतं ते आता पूर्ण केलेलं आहे। बघा, आता पूर्ण केलेलं आहे, म्हणजे वचन जे दिलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे। आता ते पूर्ण झालेलं आहे। 12 जिल्ह्यात पैसे वाटप केले सर्वात प्रथम। बघा, सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यात पैसे वाटप केलेले आहे, म्हणून त्यांचं वचन देखील पूर्ण केलं आहे। पण त्यांचं वचन पूर्ण तेव्हा होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप झाले तरच आपण मानूया की सर्वांना याचा लाभ भेटला। आणि 1500 प्रमाणे नाही तर आता 2100 प्रमाणेच तुम्हाला पैसे भेटले सर्व महिलांना। 2,50,00,000 महिला आता यावर
फॉर्म भरलेला आहे, तर सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे 2100 प्रमाणे. यावर एक मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ठीक आहे, आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणाकोणाला पैसे आले आणि पैसे किती गेले ते सर्व काही आपल्याकडे एक माहिती आलेली आहे. ठीक आहे, आता उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि आता हे 12 जिल्ह्यात कसं पैसे वाटप झाले हे बघू शकता. आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, म्हणजे याला केंद्र सरकारने मंजुरी दिली पण पैसे वाटप सुद्धा झाले. जसं यांनी मंजुरी दिली तात्काळ पैसे वाटप केले. बघा 2 दिवसापूर्वी यावर मंजुरी आलेली आहे केंद्र सरकारने आणि काल लगेच पैसे वाटप देखील झाले 12 जिल्ह्यात. आज देखील वाटप होणार आहे, उद्या देखील वाटप होणार आहे. सर्वांना पैसे मिळणारे, काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे, आणि सोबतच सोबतच ज्या ज्या योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली होती की निवडणूक कालामध्ये ज्या ज्या योजना त्यांनी आणलेले होते आणि पूर्वी ज्या योजना सुरू होत्या या सर्व योजनांचा बघा, या सर्व योजना जसं की अन्नपूर्ण योजना असो, इथं पाहू शकता अन्नपूर्ण योजना, शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, या ज्या योजना त्यांनी घोषित केले होते या सर्व योजना बघा अशाच राबवण्यात जाणार आहे नवीन वर्षापासून. यामध्ये काही बदल होणार नाही. जसं लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळत आहे ना, तसं या सर्व योजना आम्ही राबवणार आणि गोरगरिबांना सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला या योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या वर्षी पण सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी पण ओपन होणारे नवीन वर्षाचं नवीन मुहूर्त म्हणून तुम्हाला सुद्धा नवीन या योजनेचा सुरुवात केली जाईल असं त्यांनी आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, आता शेवटचं माहिती पाहू शकता. सर्वात प्रथम पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि कोणत्या बँकेत जमा झाले. बघा हे पण सर्वात महत्त्वाचं आहे की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले हे तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण कोणत्या बँकमध्ये पैसे जमा झाले हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या. जर तुमचं या बँकेपैकी तुमचं खातं नसेल तर तुम्हाला अजूनही वाट पाहावं लागेल, पण या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तुम्हाला लगेच उद्या आणि परवा 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ठीक आहे, सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, नंतर तुम्हाला बँक सुद्धा दाखवतो कोणकोणते ते बँक आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी सर्वात प्रथम माहिती घेऊन येत असतो म्हणून आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका. ठीक आहे, आता बघूया 12 जिल्ह्यांची यादी. आपण पाहू शकता इथं सर्व 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. सर्वात मोठा आनंदाची बातमी या 12 जिल्ह्यावाल्यांसाठी, जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. म्हणजे यामध्ये जवळपास 50 ते 60% महिलांना पैसे वाटप झालेले आहे या जिल्ह्यांपैकी. जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आम्हाला एवढे पैसे आलेले आहेत. ठीक आहे, तुमची कमेंटची आम्ही वाट पाहतो आणि तुमच्या कमेंटला आम्ही हायलाईटसुद्धा करणार आहोत. फक्त तुम्ही कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात राहता आणि किती पैसे आले, जेणेकरून सर्वांना कळलं पाहिजे की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आणि आता तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता भेटला का तुम्हाला 1500 प्रमाण मिळालेला आहे असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून सर्वांना याची माहिती आपल्याला पुरवता येईल. ठीक आहे, आता पाहू शकता तुम्ही नागपूरला वाटप झाले. बघा असं पूर्ण 12 जिल्ह्याची यादी पाहू शकता. ठाणे, वर्धा, भंडारा, गोंदिया, लातूरला वाटप झाले, अकोला, परभणी, नांदेड, रत्नागिरी, गडचिरोली आणि चंद्रपूर असं 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. बघा तुम्ही नाराज होऊ नका, जर तुम्हाला सुद्धा येणार, तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल, तुम्ही वेगळ्या जिल्ह्यात जर राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. आज आणि उद्या 2 दिवसात सर्व पैसे वाटप होऊन जाणार आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणेच मिळणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तुम्ही एक काम करून घ्या तरच तुम्हाला देखील पैसे येणार आहे, नाहीतर तुम्हाला अजून सुद्धा वाट पाहावा लागेल. तुमचा नंबर येतोय पण तुम्ही एक काम केलं नसेल म्हणून तुम्हाला पैसे येत नाही. म्हणून आताच्या आत्ता तुम्ही हे काम करून घ्या तरच तुम्हाला पैसे येणार आहे. ठीक आहे, आता पाहूया कोणतं ते काम असणार आहे. आणि बघा 12 जिल्ह्यात तब्बल 80 लाख महिलांना पैसे मिळाले आहे. बघा आता 12 जिल्ह्यात किती महिलांना पैसे भेटले, 80 लाख महिलांना पैसे मिळालेले आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी, पहिला टप्पा पार पाडला आहे. 12 जिल्ह्यात 80 लाख महिलांना पैसे भेटलेले आहे. ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचा फक्त महिलांना ठीक आहे त्यांचं बँक अकाउंट यामध्ये असणे, म्हणजे त्यांचं लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही जे बँक पासबुकचं झेरॉक्स दिलं आहे, म्हणजे लाडकी बहीण फॉर्म भरत असताना तुम्ही जे बँक पासबुकचं झेरॉक्स दिलं आहे तुमचं बँक या बँकेपैकी असणं तरच गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येतील, नाहीतर पैसे येणार नाही. हे सुद्धा जाणून घ्या.
पटापट पाहूया कोणते ते बँक असणार आहे। 8 बँकांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। सर्व 8 बँकांचे नाव तुम्हाला दाखवतो आणि या बँकांपैकी असेल तर तुम्ही निश्चित व्हा, तुम्हाला 100% पैसे येणार आहे। जर 8 बँकांपैकी वेगळं बँक असेल तुम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे, तुम्हाला अजूनही वाट पाहावं लागणार आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या त्या 8 बँका आहेत आणि त्यामध्ये पैसे वाटप सुरू आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम जे बँक आहे ते बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया। आता भरपूर अशा महिला आहेत त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाता आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना याचंच अकाउंट तुम्ही दिलेलं आहे। ठीक आहे, आणि ज्यांनी याचं अकाउंट दिलेलं असेल स्टेट बँक ऑफ इंडियाचं तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्हाला पैसे येणारच आहे। 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। ज्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल त्यांना काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही। 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। पण आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं अकाउंट कोणत्या बँकमध्ये आहे। ठीक आहे, आता पुढचं बँक पहिलं बँक झालं। दुसरं बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा हे पण नॅशनल बँक आहे। कॅनरा बँकमध्ये भरपूर महिलांचं अकाउंट आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक असं 2 बँकेपैकी असेल तुम्हाला देखील पैसे आले असतील किंवा तुम्हाला अजून पैसे येणार आहे। ठीक आहे, तिसरं बँक पाहू शकता बँक ऑफ महाराष्ट्र। आता आपलं महाराष्ट्राची स्कीम आहे म्हणून महाराष्ट्र बँकेला त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे आणि जर महाराष्ट्र बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आता पैसे आलेले असतील, म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी आता मंजुरी दिलेली आहे। ठीक आहे, पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँकमध्ये सुद्धा पैसे आले। बघा यामध्ये जरी तुमचं खातं असेल, पंजाब नॅशनल बँक हे नॅशनल बँक आहे, सर्व जिल्ह्यात हे बँक आहे, म्हणून असं समजायचं नाही की पंजाब नॅशनल बँक पंजाबचंच आहे, असं बिलकुल नाही, असं होणारच नाही। पंजाब नॅशनल बँक आहे म्हणून तुमचं जरी या बँकेमध्ये जरी अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला पैसे जमा करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं, सर्वात जास्त बहिणींनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये म्हणजे पोस्ट बँकमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। तुम्हाला देखील बघा पोस्टामध्ये असेल तर तुम्हाला देखील पैसे येणे सुरू झालेलं आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणाकोणाचं इंडिया पोस्ट बँकमध्ये अकाउंट आहे, तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील 2100 रुपये, कारण की सर्वात प्रथम इंडिया पोस्ट बँकमध्ये प्रथम पैसे देण्यात आलेले आहे। ठीक आहे, आता पुढचं बँक पाहू शकता ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले आहे। आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बघा भरपूर महिलांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा त्यांनी खातं ओपन केलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना याचं सुद्धा तुम्ही अकाउंट दिलेलं आहे। ठीक आहे, आता शेवटचं बँक म्हणजे ICICI बँक। बघा या बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील तुम्हाला पैसे आले असतील। ठीक आहे, आता सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्यासाठी मोठी अपडेट घेऊन येत असतो। आता ज्या महिलांना या 15 जिल्ह्यांपैकी या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे। ते काम काय असणार आहे, तुम्हाला ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवून दिला आहे की तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करून द्या तरच तुम्हाला पैसे जमा होत आहेत। तर तुम्ही 4 कागदपत्र जर जमा केलं नाही तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही। आता नवीन वर्षाचे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे आणि सर्व नियमांबद्दल आणि 4 कागदपत्रांबद्दल सर्व माहिती मी दिलेली आहे। तर तुम्ही आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ पाहू शकता। तुम्ही आता बघू शकता इथं एंड स्क्रीनला एक व्हिडिओ येत असेल, या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे। तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता। या व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता। इथं पाहू शकता तुम्ही आता एक व्हिडिओ येत असेल, या व्हिडिओला क्लिक करून सर्व माहिती तुम्ही बघू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।